समाजातील दूषित वातावरण हे आजच्या तरुणांच्या अस्वस्थ मानसिकतेला कारणीभूत आहे, असे मत गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केले। कैलासवासी धनंजय थोरात यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार पाटील यांच्या हस्ते SM जोशी सभागृहात देण्यात आले। सामाजिक कार्यकर्ता ॲडव्होकेट वर्षा देशपांडे, प्रसिद्ध गायक विजय कोपरकर, सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी नारायण हे या पुरस्काराचे मानकरी ठरले। या कार्यक्रमात खासदार ॲडव्होकेट वंदना चव्हाण, प्रसिद्ध संगीतकार आनंद मोडक हे प्रमुख पाहुणे म्हणून, तसेच आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, गिरीश बापट, रमा थोरात उपस्थित होते। विजय कोपरकर यांचा सन्मान करतील आनंद मोडक आणि वंदना चव्हाण या सर्वांनी कृपया स्टेजच्या पुढच्या बाजूला माध्यमांच्या सोयीसाठी क्षणभरा करता यावं। आपापल्या गुच्छांसह सन्मान चिन्हासह यावं। पाटील म्हणाले, चिल्लर पार्टीच्या माध्यमातून शहरातील वातावरण दूषित होत आहे, मात्र ही परिस्थिती बदलण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे। समाजातील वातावरण हे आजच्या तरुणांच्या अस्वस्थ मानसिकतेला कारणीभूत आहे, त्यामुळे आजची पिढी बिघडली असे म्हणून चालणार नाही, तर तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम होणे आवश्यक असून सर्वात आधी समाजातील वैचारिक प्रदूषणे घालवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत। आज घराघरात आई, बहीण, बायको हवी असते, मात्र दुर्दैवाने मुलगी नकोशी होते। समाजाची ही विकृती बदलली पाहिजे। डॉक्टर, तंत्रज्ञान याला आपण दोष देतो, मात्र स्वतः निर्णय घेणारी व्यक्ती चुकीची आहे। शेती, शिक्षण, उद्योग यामधील विकासांनी समृद्ध असणाऱ्या ठिकाणी तुलनेने मुलींची संख्या रोडावलेली दिसून येते। या बदलत्या परिस्थितीत सामाजिक जाणीवेतून प्रश्न सोडवले पाहिजेत। नवे नवे कायदे येतात, पण त्याची अंमलबजावणी करण्याची मानसिकता निर्माण होणे आवश्यक आहे। उच्च शिक्षित समाजातून मोठ्या प्रमाणात होणारी स्त्री भ्रूण हत्या याबाबत ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांनी खेद व्यक्त केला। त्या म्हणाल्या, महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात मुलींना मारणे जाण्याची घटना खरंच दुर्दैवी आहे। अत्याधुनिक तंत्राद्वारे असे गैरकृत्य करणाऱ्यांना मेडिकल टेररिस्ट का म्हणू नये। शहरी भागातील उच्च शिक्षित लोकांमुळे स्त्रीभ्रूण हत्येचे प्रकार फोफवले आहेत, त्यामुळे आता विकासाच्या नीतीची विचार करण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले। आज जे पुरस्कार आपण दिलेले आहेत हे देखील तेवढेच तोलामोलाचे या ठिकाणी आहेत। वर्षाताई या सातारच्या आहेत। घरी आलो तर चहा द्यायला बायको पाहिजे असते, रक्षाबंधनला बहीण पाहिजे असते, परंतु दुर्दैवानं आम्हाला मुलगी नको असते। ही मनाची विकृती बदलण्याची गरज आज समाजापुढे या ठिकाणी आहे। आज आम्ही अनेकांना दोष यामध्ये देतोय, डॉक्टरांना दोष देतोय, तंत्रज्ञानाला दोष देतोय, परंतु जे पालक यामधले दोषी आहेत ते तेवढेच दोषी आहेत असं माझं वैयक्तिक मत यामध्ये आहे। आणि म्हणून या आजच्या बदलत्या काळामध्ये, बदलत्या परिस्थितीमध्ये सामाजिक जाणीवेतूनच हा प्रश्न भविष्यकाळात या ठिकाणी सुटणं अपेक्षित आहे। कायदे अनेक आहेत, अनेक कायदे होत असतात, नवे प्रश्न येतात, नव्यानं कायदा निर्माण होत असतो, परंतु शेवटी कायद्याला समाजाची जात जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कायद्याची अंमलबजावणी एकतर्फी या ठिकाणी होऊ शकत नाही। समाज जोपर्यंत पुढे येत नाही की हा कायदा मी मोडणार नाही, ही भूमिका जोपर्यंत स्वीकारत नाही तोपर्यंत असे प्रश्न या ठिकाणी भविष्यकाळात मोठ्या पद्धतीने सुटणार नाही, असं माझं वैयक्तिक मत यामध्ये या ठिकाणी। आज या व्यासपीठाच्या माध्यमातून अशा कार्यकर्तृत्वान माणसांचा सत्कार जर आपण दरवर्षी करत राहिलो तर कदाचित समाज प्रबोधनाची एक नवीन चळवळ दादा या व्यासपीठाच्या माध्यमातून या पुण्यामध्ये सुरू होईल असं म्हटलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही। कारण की आज जी कर्तृत्वान माणसं आहेत, गेल्या 6 महिन्यापूर्वी आम्ही पुण्यामध्ये ज्या पद्धतीने ही सुरुवात झाली त्याच पद्धतीने कोल्हापूर महापालिकेमध्ये देखील आम्ही ही सुरुवात या ठिकाणी करतोय। कचरा गोळा करणाऱ्या सर्व लोकांना एकत्रित आणून एक चांगल्या पद्धतीने त्यांच्या माध्यमातून एक चांगलं काम उभा करता येते का, हा प्रयत्न आमचा प्रामुख्याने या ठिकाणी चालू आहे। पुण्यामध्ये असणारं वातावरण बदलण्याची जबाबदारी येणाऱ्या भविष्यकाळात तुमची आमची सर्वांची असणार आहे। आज विजयजी या ठिकाणी उपस्थित आहेत, मोडक साहेब या ठिकाणी आहेत, दीक्षित साहेब आहेत, उल्हास दादा आहेत, हे सगळे दादा तुम्ही पुढच्या पिढीतले आमच्यापेक्षा 30 वर्ष वयानं मोठे असणारी सर्व मंडळी आहेत। परंतु आज आमच्या पिढीची एवढी वाईट परिस्थिती आहे, तुम्ही तरुण वयात असताना तुमच्या समोरची प्रलोभनं ही बोटावर मोजण्या इतकी प्रलोभनं होती, परंतु आज आमच्या 21व्या शतकामध्ये आमच्या पिढी थोडं प्रलोभनांचा विचार केला तर इंटरनेट सारखं माध्यम आज आम्हाला उपलब्ध आहे, ज्याच्यावर लाखो प्रलोभनं आज आम्हाला उपलब्ध आहेत की एका क्लिकच्या क्षणी आम्हाला ही प्रलोभनं उपलब्ध आहेत।
आज ही मानसिकता तरुणाची जी निर्माण होत्या त्याला ज्या पद्धतीनं वातावरण समाजाचा आजूबाजूचा आहे ते देखील कारणीभूत आहे असं माझं वैयक्तिक मत यामध्ये